नमस्कार भगिनींनो, थंबनेल पाहिलाच आहात तर तुमची कमेंट करण्यापूर्वी हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा, अन्यथा तुम्ही सुद्धा सरकारला नको नको ते बोलाल। मेसेजची खात्री केल्याशिवाय कोणतीही गोष्ट आपण बोलू नये, कारण सोशल मीडियावरती सर्व काही सत्यता माहिती भेटत असते असं नाही। तर या व्हिडिओमध्ये जो काही SMS आलेला आहे भगिनींना, उदाहरणार्थ पहा, हा SMS भगिनींना आलाच नसेल याचं सुद्धा मी प्रूफ दाखवणार आहे। बऱ्याचशा भगिनींनी मला कमेंट केलेल्या होत्या की अशा आशयाचे SMS आले आहेत का, तर कोणत्या आशयाचे? सर्वात प्रथम आपल्याला SMS डिस्प्लेला ठेवत आहे, तो काळजीपूर्वक पाहायचा आहे, त्यानंतरच कमेंट करा, अन्यथा व्हिडिओ व्यर्थ होणार आहे। पहा, नमस्कार, माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण नियमानुसार लाभार्थी म्हणून पात्र होत नाही आहे, तरी आपण नाईलाजास्तव योजनेचा फॉर्म भरला। आपणास मेसेजद्वारे कळविण्यात येते की आपणास लाडकी बहीण योजनेअंतर्गत आलेले 4500 रुपये आपल्या जवळच्या तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून 4500 रुपये परत करावे, अन्यथा आपणास नोटीस E-204 बजावण्यात येईल याची नोंद घ्यावी। आदेशावरून मुख्यमंत्री महासंचालनालय महाराष्ट्र शासन। आता हा मेसेज ग्रुपवरती जे काही फोटो आहे तो शेअर करण्यात आलेला आहे, तोच शेअर करण्यात आलेला भाग मी इथे डिस्प्लेला ठेवत आहे। आता हा मेसेज आलेला आहे का, खरोखरच महिला अपात्र होणार आहेत का, खरोखरच वसुली होणार आहे का, हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहे। बरेचशा सोशल मीडियावरती हा फोटो दाखवून तुमच्याकडून वसूल पैसे करणार अशी सुद्धा अफवा पसरली असेल, तर अशा आशयाचा तुम्हाला जर कुठे SMS आला असेल तर जरूर कमेंट करा। कुणाला आलेला आहे का SMS, खात्रीशीर आला असेल तर कमेंट करा। या इमेज मध्ये वरती कोणताही SMS चा डिस्प्ले आलेला नाही, म्हणजे पहा महाराष्ट्र शासनाचा SMS चा ऑप्शन आहे का, तर नाही। तर पहा, यामध्ये कोणकोणत्या बाबी चुकीच्या आहेत त्या काळजीपूर्वक पाहायचा आहे। आता हा SMS जो आलेला आहे त्यानुसार काय म्हटल्यात आलेलं आहे, ज्या अपात्र आहेत। आता अपात्र महिला कोण आहेत? 2.5 लाखांच्या वर उत्पन्न, इन्कम टॅक्स जर घरातील कोणती व्यक्ती भरत असेल तर, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, अशा अनेक अपात्रतेच्या बाबी आहेत। तर पहा, ह्या बाबी सरकारने अद्याप यावरती सविस्तर चर्चा केलेली नाही। जरी या भगिनींनी फॉर्म भरले असतील तर यांना अपात्र करण्यात येतील अशी कोणत्याही प्रकारचा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा नोटिफिकेशनद्वारे माहिती देण्यात आलेली नाही। पण या SMS खरा आहे का हे काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे, अन्यथा हाच SMS आपण ग्रुपवरती फॉरवर्ड करतो आणि अफवांना साथ देत असतो। तर पाहूयात SMS मधील खोट्या बाबी कोणकोणत्या आहेत। पहिल्यांदाच आपण पाहू शकता, नमस्कार, महाराष्ट्र माझी लाडकी बहीण। आता अशी कोणती महाराष्ट्र माझी लाडकी बहीण नाही, तर कोणती आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अशा पद्धतीचा आशय असणं गरजेचं आहे। म्हणजे महाराष्ट्र माझी लाडकी बहीण हे सुरुवातीचं चुकलेलं आहे। आपण नियमानुसार लाभार्थी म्हणून पात्र होत नाही आहे। आता पहा, तरी आपण नाईलाजास्तव योजनेचा फॉर्म भरला। आपणास मेसेजद्वारे कळवण्यात येते की, आता कोणतंही सरकारी SMS असेल तर तो मेसेज नाही, संदेश असा शब्द येणं गरजेचं आहे। इथे मेसेज असा शब्द वापरण्यात आलेला आहे, म्हणजेच इथे सुद्धा एक चूक झालेली आहे। कुणीतरी हा मेसेज टाईप केला असेल आणि फॉरवर्ड केलेला आहे आणि अफवांचा प्रचार फास्ट होतो, ह्या चांगल्या गोष्टींचा प्रचार होत नाही। तर मेसेजद्वारे हा एक चुकीचा या शब्द वापरलेला आहे। आपणास लाडकी बहीण योजनेअंतर्गत आलेले 4500 रुपये आपण जवळच्या तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून आपण 4500 रुपये परत करावे, अन्यथा आपणास नोटीस E-204 बजावण्यात येईल याची नोंद घ्यावी, असं यामध्ये दिलेलं आहे आदेशावरून। आता पहा, इथे खरी गंमत आहे। मुख्यमंत्री, पहा, वाचून पहा, मुख्यमंत्री महासंचालनालय महाराष्ट्र शासन, म्हणजे मुख्यमंत्री असा शब्द पाहिजेत तर मुख्यमंत्री केल्यात आलेला आहे। आणि पहा, जरी महाराष्ट्र शासन महासंचालनालय असा जरी शब्द असेल
तर पहा त्या तहसील कार्यालयाचा नंबर किंवा त्या तहसील ऑफिसद्वारे SMS किंवा त्या जिल्हा अधिकारी द्वारे SMS हा येणं गरजेचं होतं। इथे कोणत्याही प्रकारचा हा SMS जो काही संदेश आहे तो पूर्णपणे चुकीचा असू शकतो। असे आशयाचे SMS अद्याप कोणत्या भगिनींना आलेत का खरोखरचे तर कमेंट करणं गरजेचं आहे। हा असा SMS किंवा अशा अफवांना तुम्ही बळी पडू नका, कारण का पहा भगिनींनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेबद्दल जर वसुलीची अट असती तर याबाबत परिपत्रक निघालं असतं किंवा शासनाच्या पोर्टलवरती नोटिफिकेशन जारी केलं असतं। जसे की PM किसान मध्ये वसुली म्हणजे सरेंडरचा ऑप्शन होता, तशा पद्धतीने इथे सुद्धा सरेंडरचा ऑप्शन आला असता। तर वसुली होण्यासाठी अशा पद्धतीचे SMS येत नाही आहेत, तर ही अफवा असू शकते। त्यामुळे तुम्हाला जर हा असा SMS जर आला असेल तर तुम्ही या SMS पासून लांब राहा। हा व्हिडिओ करण्याचा एकच उद्देश आहे की बऱ्याचशा भगिनींनी आम्हाला SMS केलेले आहेत, कमेंट केलेले आहेत की अशाचे ग्रुपवरती फोटो म्हणजेच SMS व्हायरल होत आहेत आणि आम्हाला भीती वाटत आहे। तर घाबरून जाऊ नका, हे काही चुकीच्या पद्धतीने SMS रंगविलेला आहे, यामध्ये स्पष्ट आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे जे कोणी सोशल मीडियावरती अशा पद्धतीने SMS चा भाग घेऊन व्हिडिओ बनवत आहेत की तुमच्याकडून वसुली करण्यात येणार आहे, तर त्यांनी स्वतः आधी खातर जमा करावी आणि त्यानंतरच खरोखरचा व्हिडिओ करावा अशी आमच्याकडून विनंती आहे। त्यामुळे मित्रहो, भगिनींनो, तुम्ही घाबरून जाऊ नका। जर सरकारकडून वसुली जर करण्यात येणार असतील तर त्या पद्धतीचा प्रेस कॉन्फरन्स किंवा प्रेस नोट किंवा तशा पद्धतीचं नोटिफिकेशन येऊन जाईल, पण अशा कोणत्याही प्रकारचा सरकारकडून नोटीस किंवा वसुली करण्याचे आदेश अद्याप आलेले नाहीत। त्यामुळे घाबरून जाऊ नका। ह्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। त्याच प्रकारे पहा, आता शेवटीपर्यंत राहिला आहे, त्यामुळे तुम्हाला सांगतो, जर आपले 4500 आले नसतील किंवा 1500 रुपये आले नसतील तर ते येऊन जातील, कारण मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की काही कारणास्तव त्रुटी असल्या कारणाने खात्यावरती पैसे येण्यास विलंब होत आहे। त्यामुळे नक्कीच जे पात्र आहेत, ज्यांचे आधार सीडिंग आहे बँकेला, त्या भगिनींच्या खात्यावरती नक्कीच पैसे येतील। आता ते कधी येतील, केव्हा येतील याबाबत अजून स्पष्टता नाही आहे। 10 ऑक्टोबर पर्यंत आपल्या खात्यावरती पैसे येऊ शकतात किंवा जर तारीख शासनाकडून डिक्लेअर झाली तर आपल्या चॅनलवरती तसेच व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। तुमच्या काही अडचणी असतील कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। धन्यवाद।